ही साबुदाणा आणि बटाट्याची चकली बघा ना किती छान झालेली आहे आणि वर्षभर अगदी जशीच्या तशी राहते, कुठेही खराब वास येत नाही शेवटी। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला दिसायला कडक आणि तळल्यानंतर अगदी वयोवृद्ध सुद्धा खाऊ शकतील अशी कुरकुरीत साबुदाणा आणि बटाट्याची चकली करायची आहे। तर आपल्याला आता साबुदाणा व्यवस्थित असा 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा धुवून काढायचा साबुदाणा। त्याच्यामध्ये काही कचरा असं काही लागलेलं असलं ना ते सुद्धा निघून जातं। व्यवस्थित असं धुवायचं 2-3 पाण्याने। थोडंसं असं व्यवस्थित असं मिक्स करून धुवायचं। बघा थोडंसं असं काळपट मला कचरा दिसतंय त्याच्यामध्ये, बघा ते व्यवस्थित असं निघून जातं। मी व्यवस्थित 2-3 वेळा स्वच्छ असा साबुदाणा धुवून घेतला। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी इतपत घालायचं आहे आपल्याला की आपलं बोटाचं एक पेर असतं ना ते बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे। हे बघा एवढं असं एक पेर बुडतं ना बोटाचं, एवढं मी पाणी टाकून घेतलं आहे। याच्यावरती आता आपण झाकण ठेवून रात्रभर राहू द्यायचं आहे किंवा 7 ते 8 तास भिजवायचं आहे आपल्याला साबुदाणा। रात्रभर छान असा साबुदाणा भिजून झालेला आहे आपला, बघा एकदम छान असा भिजलेला आहे, एक दाणा मस्त असा आणि एकदम मऊसर सुद्धा झालेला आहे। हे बघा इतका असा साबुदाणा भिजायला पाहिजे आपला। साबुदाणा आता आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे असा व्यवस्थित असा। हाताने व्यवस्थित असा साबुदाणा मोकळा करून घेतला। इथे भांड्यात मावत नव्हता म्हणून मी या डिशमध्ये काढून घेतलेला आहे बाकीचा साबुदाणा। आपण व्यवस्थित मोकळा करून घेतला। आता त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी बघा इकडे जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच। सर्व या चमच्याने मी माप घेतलेलं आहे। 1 चम्मच जिरं आहे, 2 चम्मच मिरची पावडर आहे। ही अशी चांगली दळलेली घरीच दळलेली मिरची पावडर आहे, म्हणजे उपवासाला चालू शकते। आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे थोडा रंग येण्यासाठी छान असा, तर ही सुद्धा घरीच दळलेली आहे, अर्धा चम्मच आहे। आणि मीठ घेतलेलं आहे मी 1.5 चम्मच। तर जर आपल्याला नंतर वाटलं की थोडंसं मीठ लागेल तर आपण वरून टाकू शकतो अजून। आणि इथे अर्धा लिटर मी पाणी घेतलेलं आहे। हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाट्यासाठी आहे। साबुदाणा शिजवण्यासाठी मी इथं एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, बघा 1 पळी तेल आहे। हे तेल तापवून घ्यायचं आहे चांगलं। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला। जिरं आपलं छान असं फुललेलं आहे। आता मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि पटकन लगेच पाणी टाकायचं आहे, बघा मिरची पावडर टाकल्यानंतर लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं तर चकलीला छान असा रंग येतो। साधी मिरची पावडर टाकली, आता ही काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि राहिलेलं पाणी आता टाकून घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आणि पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला बघा एकदम छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता आपण हा साबुदाणा त्याच्यामध्ये टाकून घेऊ। साबुदाणा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा आपला छान असा शिजेल। साबुदाणा बघा व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता आपल्याला गॅस एकदम बारीक करून द्यायचा आहे
आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचा आहे हा साबुदाणा। तर गॅस एकदम बारीक करून दिला मी, आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेकसुद्धा करत राहायचं आहे आपल्याला, कारण स्टीलचं पातेलं खाली लागण्याची शक्यता असते। एक 5 ते 7 मिनिटं मी असा साबुदाणा वाफवून घेतला। मध्ये 2-3 वेळा मी झाकण काढून मिक्स करून घेतला होता आणि बघा व्यवस्थित आपला साबुदाणा शिजलेला आहे। असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला, पारदर्शक म्हणतात ना तसा करून घ्यायचा। आपण साबुदाणा खिचडी कशी करतो त्याप्रमाणे पारदर्शक आपल्याला साबुदाणा करून घ्यायचा आहे आणि तो झालेला आहे अगदी व्यवस्थित। मी आता गॅस बंद करणार आहे। हा साबुदाणा आता आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे थंड होईल। परातीमध्ये काढून घेतला, आता पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे। आपण असा साबुदाणा शिजवून घेतल्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा चकली तळून खातो ना, तर ती चकली अशी कडक लागते एकदम। असा जर आपण साबुदाणा करून घेतला तर हा साबुदाणा म्हणजे एकदम छान भिजलेला असतो आणि शिजलेला पण असतो, तर खायला असा थोडासा खुसखुशीत असा लागतो, एकदमच असा कडक लागत नाही, कुरकुरीत लागतो। त्यासाठी असा आपण शिजवून घ्यायचा आहे साबुदाणा पहिले। तर इथे आपण 1 किलो बटाटा उकडून घेतलेला आहे, तर याला आता आपण किसणीने किसून घ्यायचं आहे। त्या साबुदाण्याच्या परातीमध्ये किसला तरी चालणार आहे, असा व्यवस्थित किसून घ्यायचा। बटाटा आपण असा किसूनच घ्यायचा आहे, हाताने चुरायचा नाही। हाताने चुरल्याने काय होतं तर मध्ये मध्ये अशा गाठी राहून जातात आणि मग आपल्याला चकली पाडताना त्रास होतो। चकली व्यवस्थित पडत नाही, त्या ठिकाणी तुटून जाते, जिथं गाठ लागते तिथं। बटाटा व्यवस्थित असा आपण किसून घेतला। आता एकजीव करून घेऊ साबुदाणा आणि बटाटा। मला मीठ थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी अजून अर्धा चम्मच मीठ टाकून घेणार आहे। असं सर्वीकडे पसरवून टाकायचं। चटणीचं प्रमाण मी तेवढंच ठेवणार आहे, कारण चटणी जास्त जर घातली ना तर आपण जेव्हा चकली तळतो ना त्यावेळेस ठसका उठतो, त्यामुळे चटणी थोडीशी मी कमीच घातलेली आहे। तुम्हाला जर अजून घालायची असेल तर घालू शकतात। मीठ टाकल्यानंतर साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आणि इकडे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला ही आपली चकली पाडण्याची जी चकती असते ना ती लावून घेतलेली आहे। याला शेवगा पण म्हणतात, आमच्याकडे याला सोऱ्याच म्हणतात। तर याच्यामध्ये आपण आता हे पीठ टाकून घ्यायचं आहे। एखादी चमचीच्या सहाय्याने टाकायचं, म्हणजे आपले हात पण भरत नाही। इथे मी एक तेलाची पिशवी घेतलेली आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मी पाडून दाखवणार आहे। बाकीच्या चकल्या मी टेरेसवरती जाऊन पाडणार आहे उन्हामध्ये। तर आपण आता चकली पाडून घेऊया कागदावर। आणि चकली अशी एकावर एक टाकायची नाही, थोडंसं अंतर ठेवून टाकायची आहे आणि आपल्याला जेवढी लहान मोठी टाकायची तेवढी चकली आपण पाडून घ्यायची आहे। बघा किती छान अशी आपली चकली तयार झालेली आहे। तर अजून एक आपण पाडून बघू। तर पाहिजे ना आपल्याला तेवढी मोठी चकली आपली तयार होते, पण मी छोट्या छोट्याच करणार आहे, जास्त मोठी पण नाही आणि जास्त लहान पण नाही। बघा अशी, आणि कधी पण चकली म्हणजे अशी पातळच टाकायची, एकावर एक जर टाकली ना तर तेलामध्ये तळली जात नाही व्यवस्थित। तर अजून एक पाडून बघू आपण। आणि अगदी पटकन पाडल्या जातात, काही वेळ लागत नाही त्यांना। हे बघा, समजा तुमच्याकडे सोऱ्या नसेल किंवा जर जास्त लेडीज जमून जाताना चकली पाडताना, तर मग प्रत्येकाला सोऱ्या राहत नाही, तर आपण अशी मिठाची पिशवी घेऊन सुद्धा चकली पाडू शकतो। तर मिठाची पिशवी मी स्वच्छ धुवून काढलेली आहे आणि बघा इथे एका टोकाला आहे ना असं होल करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। असं जास्त मोठं पण नाही करायचं, जास्त लहान पण नाही करायचं।
चकली आपली जशी साच्याने पडते ना तसं त्याप्रमाणे आपल्याला इथे छिद्र करून घ्यायचं आहे। हे बघा असं या पिशवीमध्ये आता आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढं असं पकडता येईल ना तर त्याप्रमाणे असं आपण हे टाकून घ्यायचं आहे बघा असं। तर पीठ टाकून घेतलं, आता तिला असं व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे। रबर वगैरे लावायची काही गरज नाही, हाताच्याच पकडमध्ये आपण असं पॅक कसं पकडून घ्यायचं आहे आणि पीठ बघा असं खाली सरकवून घ्यायचं आहे आपल्याला मेहंदीच्या कोनप्रमाणे। आता याच्याने आपण चकली पाडून घ्यायची आहे बघा, एकदम छान चकली याच्याने सुद्धा पडते। अगदी साचा नसला ना आपल्याकडे तरी आपण या पद्धतीने चकल्या पाडू शकतो। तर किती छान अशी चकली पडली याच्याने सुद्धा बघा। तर आता अजून एक मी चकली पाडून दाखवते पिशवीने। बघा किती छान अशी पडते सहज अशी। उलट बघा जी पिशवीची चकली राहते आपली एकदम छान अशी आलेली आहे, म्हणजे अशीच पाहिजे आपल्या, थोडीशी जाडसर अशी। ही थोडीशी जास्त बारीक झालेली आहे, तर अजून वाळवून म्हणजे बारीक होते चकली, तर त्यामुळे आपण अशीच पाडायची। माझ्या म्हणजे सोऱ्याची चकली आहे ना ती जरा बारीक आहे, तर मी अशा पिशवीनेच पाडून घेणार आहे सर्व चकल्या बघा। तर आता मी ह्या राहिलेल्या चकल्या टेरेसवरती जाऊन पाडून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा मी छान अशा चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। तर ह्या आता आपल्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। 3 दिवसानंतर बघा व्यवस्थित अशा आपल्या चकल्या सुकून गेलेल्या आहेत आणि एकदम प्रॉपर असं ऊन त्यांना बसलेलं आहे। तर खूप छान अशा झालेल्या आहेत सुकून, बघा किती गोल अशा मस्त झालेल्या आहेत। याच्यातून मी 5-6 चकल्या तुम्हाला तळून दाखवणार आहे। इथे बघा मी अगदी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि असंच तेल गरम करायचं आहे अगदी कडकडीत। तर त्याच्यामध्ये आता आपण चकली सोडू। बघा चकली लगेच बघा किती फुलायला लागली, अगदी दुप्पटपेक्षा तिप्पट अशी चकली फुलायला लागली आपली। तर अजून आपण 2-3 चकल्या तळून घेऊ। तर बघा किती छान अशा फुलायला लागलेल्या आहे, अगदी तिप्पट चकली होते तळल्यानंतर। आणि तेल छान असं गरम केलं ना तर लगेच चकली अशी तळली जाते। जर तेल व्यवस्थित गरम नसलं ना ती चकली व्यवस्थित तळली जात नाही आणि मग त्या जागेवर अशी कडक होते। त्याच्यासाठी तेलसुद्धा आपल्याला व्यवस्थितच गरम करून घ्यायचं आहे। अजून मी 2 चकल्या तळून दाखवते तुम्हाला। बघा किती फुलते चकली। तर तळल्यानंतर बघा आपली चकली किती छान अशी खुसखुशीत थोडीशी झालेली आहे। कडक तर आहे पण खायला अगदी मऊ आहे। असे दुकानातून आपण कुरकुरे आणतो ना त्याप्रमाणे झालेली आहे अगदी। हे बघा हाताने चुरली तरी बघा एकदम छान अशी चुरलीसुद्धा जाते लगेच, अशी आपली चकली झालेली आहे। आणि अगदी आपली दुप्पटच्या तिप्पट चकली झालेली आहे बघा। तळण्याआधी आपली चकली अशी होती आणि तळून एवढी अशी झालेली आहे, बघू शकता तुम्ही।
ही रेसिपी मी तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रमाणासह सांगितलेली आहे. तर तुम्ही या रेसिपीला नक्की लाईक शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.